झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावर गणपती साजरा किंवा गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली। ही परंपरा आजही जपली जाते। किल्ल्यावर या मानाच्या गणपतीचं उत्साहात आगमन झालं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। शिवकालीन परंपरा असलेला सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गणेशोत्सव गेली 350 वर्षे इथे साजरा होतोय। यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आता येथे होळीतून गणपती इथे दाखल झालेत। इथे आपल्याबरोबर किल्ल्यावरचे काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या गणपतीची किती वर्ष हा गणपती साजरा केला जातोय। मला सांगा सयाजी सपकाळ, हा गणेशोत्सव आहे, या गणेशोत्सवाला किती वर्ष झाली आणि कशी परंपरा त्याची राखली जाते? जवळजवळ 300 वर्ष या गणेशोत्सवाला झाली आहेत। आम्ही सर्व किल्ल्यातील रहिवासी मिळून हा दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो। इथे किती गणपती आहेत आणि गणपतीचं म्हणजे किल्ल्यावरचा जो गणपती आहे, शिवाजी महाराजांच्या मंदिरातला गणेशोत्सव आहे, तो कसा साजरा केला जातो? 5 दिवसाचा गणपती आणला जातो इथे शिवाजी महाराजांच्या मंदिरात। बाकीच्या घरात पण गणपती असतात। एकूण 7 गणपती असतात या किल्ल्यावरती। तुम्ही मला सांगा की हा जो गणेशोत्सव आहे त्या गणपतीसाठी तुम्ही खास मुंबईतून येता आणि कसा गणपती इथला साजरा करता? कारण समुद्रातला गणपती म्हणून या गणपतीकडे थोडं वेगळं बघितलं जातं। एक तर मी मुंबईतला प्रख्यात सिद्धिविनायक मंदिरचा ट्रस्टी आहे आणि माझं घर या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे आणि परंपरेने दरवर्षी मी या गणपतीला इथे येत असतो आणि किती अडचण असली तरी आम्ही इथे येतो आणि गणपतीचा उत्सव साजरा करत असतो। तुम्ही इथे भर पावसातही गणपती आणता, पाऊस असेल त्यावेळी तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागत असेल, कारण तुम्ही समुद्रातून इथे गणपती आणता, जवळजवळ 1.5 किलोमीटरचा प्रवास करून आणता। काय अडचणी येतात तुम्हाला गणपती आणताना? इथे गणपती आणताना वारा बघायला लागतो, कारण वारा असेल आणि वादळ असेल तर पुष्कळ सांभाळून गणपती आणावा लागतो। वादळ आणि वारा बघून आम्ही गणपती आणत असतो इथे। नक्कीच आपण बघतो की गणपती समुद्रात जातो तो विसर्जनासाठी, मात्र सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा गणपती आहे तो प्राणप्रतिष्ठापनेसाठी म्हणून किल्ल्यावर आणला जातो आणि हा जो गणपती आहे त्याची 350 वर्षाची परंपरा आहे, ते आजही अबाधित आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक वाघमारेसह विकास गावकर, सिंधुदुर्ग। झी 24 तास एक पाऊल पुढे।